हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तान मिर्झानं तिच्या सोशल मीडियावरती काही व्हिडिओज आणि पोस्ट शेअर केल्यात, ज्यातून ती न्यायाची मागणी करते। तिचं म्हणणं आहे की तिच्यावरती बलात्कार झालाय, तिच्या पतीनं तिचा छळ केलाय। तिच्यावरती बलात्कार एकदा नाही तर अनेकदा झालाय। जेव्हा ती 12 वर्षाची होती तेव्हा सुद्धा तिचं लग्न लावलं होतं, पण त्याआधीच तिच्यावरती बलात्कार केला गेला होता। तिचं लग्न नासिर हुसैन नावाच्या पुरुषाशी जबरदस्तीने लावलं गेलं। तिने आरोप केला आहे की तिच्या पतीनं तिच्यावरती बलात्कार केला, तिला मारहाण केली आणि तिला एका बंद खोलीमध्ये बंद करून ठेवलं आणि अत्याचार केले। तिचा नवरा तिच्याच मामाचा मुलगा आहे। एवढंच नाही, तिच्या म्हणण्यानुसार तिच्यावरती बलात्कार होत असताना तिच्या आईनेही याकडे दुर्लक्ष केलं। तिच्या आईला तिच्या किंचाळ्या ऐकू आल्या नाही आणि त्यामुळे आजपर्यंत ती हा अन्याय सहन करत राहिली। एवढंच नाही, या मधल्या काळामध्ये तिची ओळखही पुसली जात होती। वयाच्या 12व्या वर्षी लग्न झालं आणि 27व्या वर्षी तिचा डिवोर्सही झाला। या काळात तिच्यावरती अनेकदा अन्याय झाला, अत्याचार झाला आणि बलात्कारही केला। एवढंच नाही, तिच्या पतीनं 8 वेळा लग्नही केलं। तिच्या म्हणण्यानुसार माझ्यावरती बलात्कार करणारा गुन्हेगार माझ्याच बंगल्यात असूनही आरामात राहतोय, माझ्या आणि माझ्या वडिलांची संपत्ती उपभोगतोय, माझ्या मालमत्तेतून भाडं वसूल करतोय, माझं आयुष्य त्या माणसानं पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय। हे सांगताना तिला रडूही कोसळलंय। एवढंच नाही, तिचं म्हणणं आहे की तिच्या नवऱ्यानं तिच्यावरती हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आणि तिला रस्त्यावरती मरण्यासाठी सोडून दिलं। त्याच्या विरोधात तिनं गुन्हा दाखल केला, परंतु तो न्यायालयात येत नाही आणि त्यामुळे तिला सुद्धा न्याय मिळत नाही। हसीनाच्या म्हणण्यानुसार तिचं लग्न 12व्या वर्षी झालं होतं। तिला 3 मुलंही आहेत। त्यातील एका मुलानं वडिलांची बाजू घेतली आणि आता मुलगी सुद्धा त्यांच्याच बाजूनं आहे। पण तिच्या नवऱ्यानं तिच्याच मुलीसोबत लग्न करण्याचंही ठरवलं होतं, परंतु जेव्हा तिनं त्यासाठी विरोध केला तेव्हा तिला घराबाहेर पडावं लागलं। 26व्या वर्षी तिचा डिवोर्स झाला। आता ती तिची लढाई एकट्यानं लढते। तिचं म्हणणं आहे की तिच्या नवऱ्याने तिच्या प्रॉपर्टीवरती हक्क गाजवतोय। ती सध्या जगात एकटीच आहे। जेव्हा न्यायालयामध्ये हे प्रकरण जाईल तेव्हा ती नवऱ्याच्या विरोधातले अनेक पुरावे आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती पोस्ट करेल आणि सगळ्यांच्या समोर आणेल। तिचं एकच म्हणणं आहे की तिला न्याय हवाय। यासाठीच तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना हात जोडत विनंती देखील केली आहे। मेरी अपील है हमारे प्रधानमंत्री जी से, नरेंद्र मोदी जी से, अमित शाह जी से कि आप लोग प्लीज हमारे देश का कानून है उसको स्ट्रिक्ट कीजिए, ताकि हम जो इतने सालों से इंतजार कर रहे हैं इंसाफ के लिए, हमें इंसाफ मिले। ये मैं दरख्वास्त करना चाहूंगी। आप लोग प्लीज स्ट्रिक्ट हमारे देश के कानून को कीजिए। त्यामुळे आता हसीनाला न्याय मिळतो का हे पाहावं लागेल। या प्रकरणामध्ये पुढे काय घडते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल।